आता पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। आपण बातमी नेमकी काय आहे पाहूया। आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भूमिकेवर उज्ज्वल निकम यांनी इशारा दिलाय। त्यांनी काल म्हटलं होतं राजीनामा देणार नाही आणि त्यानंतर राजीनामा नाकारल्यानं बंगालमध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळते। आता घटनात्मक पेच तयार झालाय आणि शक्यता व्यक्त केली जाते की याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि हा निर्णय आश्चर्यकारक आहे असंही म्हटलंय। त्यांनी इशारा दिला की अशा भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तसंच मुख्यमंत्री म्हणून दीर्घ अनुभव असलेल्या ममता बॅनर्जी यांना घटनेतल्या तरतुदींची पूर्ण जाणीव आहे। जर त्यांनी राजीनामा द्यायला नकार कायम ठेवला तर राज्यपालांना हस्तक्षेप करून हंगामी मंत्रिमंडळ बरखास्त करायचा पर्याय उपलब्ध आहे। त्याचबरोबर नव्यानं निवडून आलेल्या पक्षांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जाऊ शकतं। दरम्यान हाच पेच अधिक वाढला तर राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होण्याचीही भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे पुढच्या काही दिवसात पश्चिम बंगालमध्ये राजकीय परिस्थिती नेमकं कोणतं वळण घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ममता दीदींनी राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागेल। राज्यपाल सध्याचं जे हंगामी मंत्रिमंडळ आहे ते बरखास्त करू शकतात आणि बरखास्त करून जे नवीन निवडून आलेले पक्ष आहे भाजप त्यांना आमंत्रित करून त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं लागेल। ही आपल्या घटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहे। परंतु ममता दीदींनी जर हट्टीपणा असा चालू ठेवला तर कदाचित राज्यपालांना पुढचं निर्णायक पाऊल म्हणजे प्रतिबंध हे करावं लागेल आणि प्रतिबंध करताना त्यांची निश्चित मानहानी होईल याची तरी त्यांनी काळजी घेतली पाहिजे। दिला असताना तर बरं झालं असतं, मात्र ज्यावेळी विधानसभा विसर्जित झाली त्या दिवशी मुख्यमंत्री पद रिक्त होतं आणि त्यानंतर बहुमत आलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं कायदेतज्ञ उल्हास बापट यांनीही स्पष्ट केलंय। भाजपकडे सत्ता निर्विवाद जर का गेली असेल तर ममता बॅनर्जींनी त्वरित राजीनामा दिला असता तर ते योग्य ठरलं असतं। राज्यघटनेत असं दिलेलं आहे की ज्या दिवशी मुदत संपते त्या दिवशी ती ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होते आणि ती विसर्जित झाली की मुख्यमंत्री पण गेला। त्याच्या आधी निवडणुका घेऊन पुढचं कोणाला मेजॉरिटी ती बघावं लागतं ते बघितलेलं आहे। त्यांनी जो कोण लीडर असेल भाजप अजून निवडला नाही आहे माझ्या कल्पनेने, जो कोण असेल त्याला गव्हर्नरला बोलवावं लागेल। आता गव्हर्नरची अपॉइंटमेंट पुन्हा प्रेसिडेंट पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं करतो, तेव्हा गव्हर्नरही काय फार मोठे अंपायरसारखं वागतील अशातला भाग नाही आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यासाठी नकार दिला तर पुढे काय कारवाई केली जाते आपण समजून घेऊया। आता कार्यकाळ संपला तर विधानसभा विसर्जित होते आणि मग त्यानंतर सरकार अगदी आपोआप बरखास्त होतं आणि जुन्या मुख्यमंत्र्यांना कोणतेच अधिकार राहत नाही। अशा वेळी काळजीवाहू मुख्यमंत्री तात्पुरती व्यवस्था करतात, म्हणजेच काही धोरणात्मक निर्णयाचेही अधिकार त्यांना असतात। बहुमत असलेल्या पक्षाला राज्यपालांचं सरकार स्थापनेसाठी आमंत्रण मिळतं आणि नवं सरकार स्थापन होतं। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा संविधानिक प्रथा त्यानुसारच चालतो। घटनात्मक पेच किंवा राजीनामा दिला नाही तर राज्यपाल बरखास्त करू शकतात। बहुमत असलेला नेता मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा होतो आणि नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर सभागृहात बहुमत चाचणी होते।